पाकिस्तानी जिन्ना फैंस क्लब द्वारा गृह मंत्री अमित शाह के विरोध में आंदोलन किया गया। साथ ही अमित शाह मुर्दाबाद के नारे भी लगाए गए और लोगों में आक्रोश भी देखने को मिला। मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद या अमित शाहचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय. जय भवानी जय शिवाजी. मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय. अमित शाह मुर्दाबाद खाली डोकं वरतं पाय. नीम का वत्ता कड़वा है अमित शाह बड़वा है. नीम का वत्ता कड़वा है अमित शाह बड़वा है. मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद. नीम का वत्ता कड़वा है अमित शाह बड़वा है. नीम का वत्ता कड़वा है अमित शाह बड़वा है. ऊंचा साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मध्ये झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये जो भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या जिवारी लागलेला आहे आणि म्हणूनच अमित शहा यांनी वाटेल ते बोलणे, अपशब्द बोलणे, आक्षेपार्ह वक्तव्य करणे आणि आमच्या उद्धव साहेबाविषयी असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या राज्याचे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि अशा व्यक्तीबद्दल जे महाराष्ट्राची जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे असे बघत आहे. एक बाहेरचा गुजराती व्यक्ती येऊन अमित शहा या महाराष्ट्राच्या मराठी माणसाविषयी अपशब्द वापरतो. शिवसैनिकांचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा हा अपमान आहे आणि त्या गुजराती अमित शहानी या महाराष्ट्रात येऊन सामान्य जनतेच्या गालावर झापड मारण्याचं काम असं वक्तव्य करून केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही संपूर्ण लोक या वक्तव्याचा, अमित शहाचा या ठिकाणी निषेध करतो आणि भाजपने खरा आपला चेहरा या महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवला. आपली गुंडागर्दी या ठिकाणी महाराष्ट्रात ते दाखवत आहे, परंतु महाराष्ट्राची जनता, शिवसैनिक हे कदापि खपवून घेणार नाही आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राची जनता या वक्तव्याचं, या गुंडागर्दीचं या विधानसभेमध्ये येणारा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगीनगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर बिसाइड अथर्व टायर, नागपुर। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available.
80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagari 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.